नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 8 हा 8वा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। यामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत, एक एक करून आपण सॉल्व करूया। पहिला प्रश्न, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। पहा, येथे साइन इनवर्स आहे आणि आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला साइन आलं पाहिजे। येथे साइन इनवर्स आहे, तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये साइन आणावे लागेल। त्यासाठी आपल्याला या प्रकारचे जर प्रश्न आले आपल्याला, तर सॉल्व कसे करायचे। साइन इनवर्स असेल तर आपल्याला हा साइनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि येथे कॉस इनवर्स असेल तर आपल्याला कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे। पहा, साइन ए इंटू कॉस बी आणि कॉस ए इंटू साइन बी। येथे प्लस असेल तर साइनला प्लस येईल, आणि येथे मायनस असेल तर साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये येथे मायनस येईल। परंतु कॉसला जर येथे प्लस असेल तर येथे मायनस येईल, आणि येथे जर मायनस असेल तर येथे प्लस येईल। कॉससाठी अपोजिट घ्यायचं, साइनसाठी जे साइन असेल ते साइन आपल्याला घ्यावे लागेल। या प्रॉब्लेमचा प्रकार कसा आहे, असे प्रॉब्लेम कसे ओळखायचे, आपण हे फॉर्म्युले वापरायचे, कोणत्या वेळेस वापरायचे। पहा, येथे साइन एक्स येथे 4 आहे, बरोबर आहे, म्हणजे कोइफिशियंट येथे 4 आहे, त्याचा आपण स्क्वेअर करणार। येथे कॉस एक्सला कोइफिशियंट 5 आहे, त्याचाही स्क्वेअर करणार। दोघांची ॲडिशन घेणार आणि स्क्वेअर रूट घेणार। जे आन्सर येईल ते आपलं छेदामध्ये असेल, ते आन्सर आपलं डिनोमिनेटरमध्ये असेल। पहा, हे काय होणार आहे, 16 आणि प्लस 25, दोघांची ॲडिशन 41, म्हणजे ही टर्म आपली डिनोमिनेटरमध्ये असेल। पहा, या प्रकारचे प्रश्न असतील तर आपल्याला हे फॉर्म्युले वापरून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। पहा, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व कसं करणार। लेट y इक्वल टू, दिलेला प्रॉब्लेम आपण y म्हणून कन्सिडर करू, 4 sin x प्लस 5 cos x आणि अपॉन रूट 41 इक्वल टू साइन इनवर्स। पहा, इथे प्लस आहे तर आपण हा डिनोमिनेटर सेपरेट करू शकतो, बरोबर आहे, म्हणजे 4 साइन एक्स येथे 41 येतील रूटमध्ये, आणि हा प्लस साइन आणि 5 कॉस एक्स आपण सेपरेट केलेला आहे। देअरफॉर y इक्वल टू साइन इनवर्स हे 4 अपॉन रूट 41 आणि साइन एक्स फक्त वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे, आणि 5 अपॉन आणि कॉस एक्स, बरोबर आहे। आपला फॉर्म्युला कसा आहे, पहा, येथे साइन इनवर्स आहे, तर आपल्याला हा साइनचा फॉर्म्युला वापरायचा आहे। हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे। पहा, येथे साइनची टर्म आहे, येथे पण आहे, येथे कॉसची टर्म आहे फॉर्म्युल्यामध्ये, परंतु येथे नाही आहे। कॉसच्या टर्मऐवजी ही टर्म आहे, बरोबर आहे, आणि येथे कॉसची टर्म आहे, साइनची टर्म नाही, साइनऐवजी येथे ही टर्म आहे। तर आपण काय पुट करू, म्हणजे आपल्याला साइन ब्रॅकेटमध्ये आणण्यासाठी या टर्मला आपण साइनची आहे कॉस बी म्हणून कन्सिडर करू, आणि या टर्मला आपण येथे कॉसची आहे म्हणजे साइन बी म्हणून कन्सिडर करू। पुट 4 अपॉन रूट 41 इक्वल टू कॉस बी अँड 5 अपॉन रूट 44 इक्वल टू साइन बी, बरोबर आहे। आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, फॉर्म्युला आपण येथे लिहून घेऊ, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी। साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये येथे प्लस असेल तर येथे प्लस येईल, येथे मायनस असेल तर येथे मायनस येईल, बरोबर आहे। हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण कॉस बीची व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलेला आहे, आणि हा जो कॉन्स्टंट आहे याला साइन बीची व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलेला आहे आपण। आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा व्हॅल्यू 1 असते, बरोबर आहे, म्हणजे येथे अँगल सेम आहे, बी अँगल, म्हणजे याचा स्क्वेअर केला आपण, याचाही स्क्वेअर केला आणि दोघांची ॲडिशन केली तर 1 यायला पाहिजे, येईल का आपण चेक करू। ऑल्सो कॉस स्क्वेअर बी प्लस साइन
स्क्वेअर बी किंवा साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी 1 यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपण याचा स्क्वेअर करू. पहा कॉस स्क्वेअर बी म्हणजे याचा स्क्वेअर होईल, हे 16 होतील आणि स्क्वेअर केल्यामुळे साईन निघून जाईल, बरोबर आहे. आणि प्लस साईन स्क्वेअर बी या टर्मचा स्क्वेअर करू आपण 25 आणि स्क्वेअर केल्यामुळे साईन निघून जाईल. पहा आता दोघांचा डेनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण एकच घेणार आणि न्यूमरेटरची आपण ॲडिशन करणार. ही 41 येईल, बरोबर आहे. 41/41 म्हणजे 1 व्हॅल्यू येते, बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 हे इथे प्रूफ होतं आहे. म्हणजे आपण घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला साईन बी आणि कॉस बी यांच्या व्हॅल्यू माहिती आहेत. म्हणजे टॅन बीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. अँड टॅन बी, टॅन म्हणजे काय, साईन अपॉन कॉस, साईन बी अपॉन कॉस बी. साईन बीची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 5/√41 आणि कॉस बीची व्हॅल्यू आहे 4/√41, बरोबर आहे. हे कॅन्सल होतील म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 5/4, बरोबर आहे. म्हणजे टॅन बीची व्हॅल्यू आपल्याला 5/4 मिळते. देअरफोर टॅन बी ही व्हॅल्यू किती मिळाली 5/4. आपल्याला यावरून अँगलची व्हॅल्यू काढता येईल. देअरफोर बी इक्वल टू हा अँगल म्हणजे काय असेल टॅन इनवर्स आणि 5/4. पा बीच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू घेतली आणि या व्हॅल्यूच्या ठिकाणी बी घेतलेला आहे आपण, तर टॅन इनवर्स झालेला आहे. पा टॅन बी म्हणजे ही व्हॅल्यू, त्यामुळे बीची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे. नाऊ आता वाय, आता व्हॅल्यू पुट करू आपण. वायची व्हॅल्यू ही आहे, बरोबर आहे. नाऊ वाय इक्वल टू साईन इनवर्स. पा या व्हॅल्यूसाठी आपण पुट काय केलेलं आहे कॉस बी, बरोबर आहे. म्हणजे कॉस बी इंटू साईन एक्स आणि प्लस 5/√41 यासाठी साईन बी पुट केलेलं आहे आपण, साईन बी आणि हे कॉस एक्स इक्वल टू. पहा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला साईन ए कॉस बी आहे, म्हणजे आपण साईनची टर्म आधी लिहू. म्हणजे साईन एक्स इंटू कॉस बी असं लिहिता येईल आपल्याला. फक्त आदलाबदली केलेली आहे आपण. आणि कॉस एक्स साईन बी इक्वल टू साईन इनवर्स. आता पहा साईन एक्स कॉस बी, कॉस एक्स साईन बी. म्हणजे आपण या फॉर्म्युल्यानुसार काय लिहू शकतो साईन ऑफ ए प्लस बी. येथे प्लस आहे, बरोबर आहे. म्हणजे साईन ऑफ ए प्लस बी. ए म्हणजे येथे पहिला अँगल एक्स आणि दुसरा अँगल बी, बरोबर आहे. साईन ऑफ ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस बी. पहा साईन इनवर्स आहे, साईन आहे. इनवर्स आणि साईन कॅन्सल होतील, फक्त व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला एक्स प्लस बी, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू आपल्याला एक्स प्लस बी मिळालेली आहे. परंतु बीची व्हॅल्यू काय आहे येथे काढलेली आहे आपण. देअरफोर हा एक्स आणि प्लस बीची व्हॅल्यू टॅन इनवर्स 5/4, बरोबर. ही व्हॅल्यू आपल्याला वायची मिळाली. आपल्याला काय पाहिजे डेरिव्हेटिव्ह. येथे लिहिणार आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय dy/dx इक्वल टू. पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 आणि प्लस टॅन इनवर्स एक्स नाही, येथे टॅन इनवर्स हा कॉन्स्टंट आहे म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. टॅन इनवर्स एक्स असता तर आपण तो फॉर्म्युला वापरला असता. टॅन इनवर्सचा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह काढताना जो वापरतो तो आपण येथे फॉर्म्युला वापरला असता, परंतु तो नाही वापरायचा आपल्याला, कारण येथे एक्स नाही आहे, येथे कॉन्स्टंट आहे. म्हणजे 1 + 0 = 1. देअरफोर dy/dx म्हणजे आपली डेरिव्हेटिव्ह किती आली 1. नेक्स्ट पहा दुसरा प्रश्न. येथे कॉस इनवर्स आहे म्हणजे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे, कारण कॉससाठी येथे मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला इथे. पहा सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स √3 cos x मायनस साईन एक्स
आणि अपॉन 2. पहा हे 2 कसे आलेले आहेत, √3 या नंबरचा स्क्वेअर करायचा प्लस येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे त्याचाही स्क्वेअर करायचा, दोघांचं पुन्हा ॲडिशन करून स्क्वेअर रूट घ्यायचं. पहा √3चा स्क्वेअर म्हणजे काय होईल, फक्त 3 होईल, बरोबर आहे, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त 3 आणि 1चा स्क्वेअर 1. पहा हे काय होईल, √4 म्हणजे काय 2, त्यामुळे छेदामध्ये डिनोमिनेटरमध्ये किती आहेत, 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला येथे फॉर्म्युला कॉस इनवर्स असल्यामुळे येथे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पहा ही ट्रिक लक्षात ठेवा, येथे जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर, येथे जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर, दोघांचे ॲडिशन आणि पुन्हा स्क्वेअर रूट, तर तो नंबर आपला छेदामध्ये असतो. आता आपण काय करू, कॉस इनवर्स सेपरेट करू आपण, येथे मायनस आहे म्हणजे √3/2 कॉस एक्स असं लिहू शकतो, आणि हे मायनस 1/2, येथे काहीच नाही म्हणजे 1/2 साइन एक्स, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू वायची मिळाली, आता पुट करू आपण. पहा कॉसचा फॉर्म्युला कसा आहे आपला, कॉसचा हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. कॉससाठी काय आहे, येथे कॉस पाहिजे, अँगल वेगवेगळे आहेत, येथे साईन पाहिजे, अँगल वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. येथे प्लस असेल तर येथे मायनस, येथे मायनस असेल तर येथे प्लस. आता इथे कॉस आहे म्हणजे आपण पुट काय करू, पुट हा कॉन्स्टंट म्हणजे √3/2 इक्वल टू कॉस ए पुट करू आपण, अँड 1/2 इक्वल टू साइन ए पुट करू. हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, कॉस ए कॉस बी प्लस मायनस असेल कॉससाठी, साइन ए साइन बी, तर इक्वल टू याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला कॉस ऑफ ए, प्लस घेतलं तर आपलं मायनस घेणार आणि मायनस घेतलं तर आपण प्लस घेणार, प्लस मायनस येथे मायनस प्लस, हे याप्रमाणे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॉस इनवर्स असेल तर आपल्याला कॉस वापरायचा आहे, कारण ब्रॅकेटमध्ये आपल्याला कॉस आणायचा आहे. ऑल्सो साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा दोघांची ॲडिशन केली तर 1 यायला पाहिजे, म्हणजे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. प्रूफ होईल का आपण चेक करू. साइन स्क्वेअर ए याचा म्हणजे स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, 1/4 होईल, ॲडिशन घ्यायची, याचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे 3/4 होईल, बरोबर आहे. √3चा स्क्वेअर म्हणजे फक्त 3 होईल, 2चा स्क्वेअर 4. पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे एकच घेणार आपण, 3 + 1 म्हणजे 4 होईल, 4/4 म्हणजे 1. हे प्रूफ झालेलं आहे, बरोबर आहे. हा आयडेंटिटी प्रूफ झालेली आहे आपली. आता अँड पहा साइन एची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस एची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला फक्त एची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी आपण काय करणार, टॅन एची व्हॅल्यू काढू. टॅन ए म्हणजे साइन A/कॉस ए, साइन/कॉस, अँगल सारखे पाहिजेत. पहा आता ही व्हॅल्यू पुट करू आपण, साइन एची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, 1/2, बरोबर आहे, आणि कॉस एची व्हॅल्यू काय घेतली आपण, √3/2. पहा हे 2 कॅन्सल होतील म्हणजे काय येईल, 1/√3, बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला, टॅन एची, टॅन ए इक्वल टू 1/√3. आपल्याला फक्त अँगल किती आहे तो काढायचा आहे, म्हणजे एची व्हॅल्यू काय असेल, ए टॅन इनवर्स, ए म्हणजे काय, टॅन इनवर्स 1/√3. ही व्हॅल्यू आपल्याला एची मिळालेली आहे, बरोबर आहे. आता आपण वाय सॉल्व करू. नाऊ वाय इक्वल टू, पहा वायची व्हॅल्यू आपली ही आहे, बरोबर आहे. आता व्हॅल्यू आपण पुट करू, कॉस इनवर्स, पहा √3/2 यासाठी आपण पुट केलं आहे कॉस ए, म्हणजे कॉस ए इंटू कॉस एक्स, हे मायनस हाफसाठी पुट केलं आपण साइन ए
आणि हे साईन एक्स. पहा येथे काय आहे कॉस ए कॉस बी, तर येथे काय आहे कॉस ए कॉस एक्स, म्हणजे एक अँगल एचा आहे एक अँगल एक्सचा आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे साईन ए साईन बी, साईन ए साईन एक्स, एक अँगल ए आणि एक अँगल एक्स. तर आपण याला कसं लिहू शकतो कॉस इनवर्स प्रथम आपण एक्सची टर्म लिहिली तरी चालेल, कॉस एक्स कॉस ए असं लिहू आपण, मायनस साईन एक्स साईन ए इक्वल टू कॉस इनवर्स. म्हणजे कॉस येथे मायनस आहे, कॉससाठी मायनस असेल तर प्लस घेणार आपण. पहिला अँगल एक्स प्लस आणि दुसरा अँगल ए, कॉस ऑफ एक्स प्लस ए. पहा इथे कॉस इनवर्स आहे, आपण ब्रॅकेटमध्ये कॉस आणलेला आहे. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होईल, फक्त अँगल राहील एक्स प्लस ए, बरोबर आहे. आता एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे टॅन इनवर्स 1/√3. पुट करू आपण एक्स प्लस एची व्हॅल्यू टॅन इनवर्स 1/√3 किंवा इथे 1 नंबर आणि फ्रॉम 1 असंही लिहू शकता. ही व्हॅल्यू काढली आपण वायची, बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx. पहा एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ती 1 होईल आणि याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, कारण हा कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे टॅन इनवर्स. परंतु हा कॉन्स्टंट आहे, येथे एक्स नाही आहे, किंवा फॉर्म्युल्यानुसार जरी सॉल्व केला आपण तरी आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 0च मिळेल, म्हणजे 1. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1. पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर आपलं 1 आलेलं आहे आणि दुसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर आपलं 1च आलेलं आहे. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न साईन इनवर्स आहे, म्हणजे आपल्याला साईनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम आपण y म्हणून कन्सिडर करू. लेट y इक्वल टू साईन इनवर्स कॉस रूट एक्स प्लस साईन रूट एक्स आणि अपॉन √2. पहा येथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे, येथे 1 आहे, म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय मिळेल. पहा 1 + 1 म्हणजे √2. हा नंबर आपला डिनोमिनेटरमध्ये आहे, बरोबर आहे. पहा साईन वायला आपण सॉल्व करू. पहा 1/√2 असं लिहू शकतो आपण आणि कॉस रूट एक्स. पहा सेपरेट केलेलं आहे आपण आणि 1/√2 साईन रूट एक्स. येथे आपल्याला साईन पाहिजे, म्हणजे एक टर्म साईनची आणि एक कॉसची पाहिजे, बरोबर आहे. येथे कॉसची आहे म्हणजे यासाठी आपण साईन पुट करणार, येथे साईन आहे म्हणजे यासाठी आपण कॉस पुट करणार. पुट 1/√2 हा कॉन्स्टंट म्हणजे आपण येथे साईन पुट करणार इक्वल टू साईन, एखादा अँगल घ्या, साईन अल्फा वगैरे किंवा साईन बी, साईन आपण एस घेऊ, अँड 1/√2 इक्वल टू, पहा इथे साईन आहे आपल्याला कॉस घ्यावं लागेल, कॉस ए. ऑल्सो साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे आपला. प्रूफ होतो का चेक करू आपण. देअरफॉर साईन स्क्वेअर एची व्हॅल्यू 1/√2 आणि याचाही स्क्वेअर करायचा आहे, प्लस 1/√2 याचाही स्क्वेअर करायचा आहे. व्हॅल्यू 1 येईल का, 1 येईल. 1/2 प्लस 1/2 म्हणजे काय होईल 1 येईल. हे प्रूफ होते, बरोबर आहे. हे प्रूफ होत असल्यामुळे आपण आता टॅन एची व्हॅल्यू काढू, म्हणजे टॅन ए अँड टॅन एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला साईन ए अपॉन कॉस ए, साईन ए अपॉन कॉस ए, बरोबर आहे. पहा साईन एची व्हॅल्यू 1/√2, कॉस एची व्हॅल्यू 1/√2, √2 कॅन्सल होतील म्हणजे 1/1 म्हणजे 1 मिळेल, बरोबर आहे. पहा टॅन एची व्हॅल्यू आपल्याला 1 आलेली आहे, म्हणजे
एची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? टॅन इनवर्स 1, टॅन इनवर्स ऑफ 1 एची व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे. आता वायला सॉल्व करू आपण. नाऊ वाय इक्वल टू, वायची व्हॅल्यू आपल्याला ही आहे, म्हणजे साईन इनवर्स 1/√2. यासाठी आपण पुट काय केलेलं आहे, येथे कॉस आहे, साईनचा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे येथे साईन पाहिजे, म्हणजे आपण ही व्हॅल्यू पुट करू, साईन ए इंटू कॉस रूट एक्स, आणि साईन असलं की साईन तेच येणार आहे, आणि येथे कॉस ए आणि येथे साईन रूट एक्स. साईन आणि कॉस, येथे कॉस आणि साईन हे फक्त साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये, आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही टर्म साईनच्या आणि दोन्ही टर्म कॉसच्या असतात. साईन इनवर्स, प्रथम आपण ही टर्म लिहू एक्सची, कॉस रूट एक्स इंटू साईन ए आणि प्लस साईन रूट एक्स इंटू कॉस ए इक्वल टू साईन इनवर्स आपण साईन ऑफ ए प्लस बी, म्हणजे पहिला अँगल रूट एक्स आणि दुसरा अँगल ए, येथे प्लस असल्यामुळे साईनसाठी प्लसच येईल, बरोबर आहे. कॉस असता तर येथे मायनस झालं असतं, परंतु ह्या टर्म पण वेगळ्या राहिलेल्या असत्या. साईन इनवर्स आहे, साईन आहे, हे कॅन्सल होऊन जाईल, फक्त अँगल राहील रूट एक्स प्लस ए, बरोबर आहे. आपण एची व्हॅल्यू काढलेली आहे, एची व्हॅल्यू टॅन इनवर्स 1, टॅन इनवर्स 1, बरोबर आहे. सपोज 1 नंबर आणि इथे लिहिणार आपण फ्रॉम 1, टॅन इनवर्स 1. आता ही व्हॅल्यू आपल्याला वायची मिळाली. आता डेरिव्हेटिव्ह घेता येईल आपल्याला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण पाहिलेलं आहे 1/2 रूट एक्स असते, बरोबर आहे. आणि प्लस हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येईल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला 1/2 रूट एक्स, म्हणजे देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 1/2 रूट एक्स. नेक्स्ट चौथा प्रश्न, लेट y इक्वल टू कॉस इनवर्स 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5. हा 5 कसा आलेला आहे, 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 होईल, 4चा स्क्वेअर 16 होईल, आणि पुन्हा याचं स्क्वेअर रूट, रूट 25 म्हणजे काय येईल 5, बरोबर आहे. हा नंबर येथे आलेला आहे, म्हणजे आपल्याला येथे कॉस इनवर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे, बरोबर आहे. येथे मायनस आहे, म्हणजे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला येथे वापरायचा आहे. आता आपण सेपरेट करू, कॉस इनवर्स 3/5 आणि कॉस 3x मायनस 4/5 आणि साइन 3x असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण वायची काढलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला येथे कॉस इनवर्स आहे, म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॉस आणायचा आहे, आणि कॉससाठी फॉर्म्युला कसा आहे, येथे दोन्ही कॉस पाहिजे, येथे दोन्ही साईन पाहिजेत, बरोबर आहे. म्हणजे येथे कॉससाठी आपण पुट करू, पुट 3/5 इक्वल टू कॉस ए पुट करू, बरोबर आहे. आणि अँड 4/5 या कॉन्स्टंटसाठी आपण पुट काय करू, येथे साईन आहे, कॉससाठी आपल्याला येथे पण साईन पाहिजे, म्हणजे साईन ए पुट करू. ऑल्सो साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, हे प्रूफ होईल का, आपण चेक करू. साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू साईनचा स्क्वेअर म्हणजे 16/25 होईल, बरोबर आहे. 16/25 आणि कॉसचा स्क्वेअर म्हणजे काय होईल 9/25. दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे आपण एकच घेणार आणि अंशांशाची बेरीज करणार, म्हणजे काय होईल 25. 25/25 म्हणजे 1, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा यांची व्हॅल्यू 1 आलेली आहे, बरोबर आहे. घेतलेल्या व्हॅल्यू बरोबर आहेत.
आता आपल्याला साईन ए माहीत आहे, कॉस ए माहीत आहे, म्हणजे टॅन एची व्हॅल्यू काढता येईल. 9 टॅन ए. टॅन ए म्हणजे काय? साईन ए अपॉन कॉस ए, साईन अपॉन कॉस. साईन एची व्हॅल्यू आपण 4/5 घेतलेली आहे आणि कॉस एची व्हॅल्यू 3/5. हे 5 कॅन्सल होतील, बरोबर आहे, म्हणजे 4/3. टॅन एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, टॅन ए इक्वल टू 4/3, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर ए इक्वल टू काय होईल? हा टॅन या साईडला गेला तर इनवर्स होईल 4/3, बरोबर आहे. फक्त हा टॅन या साईडला पास केला तर तो इनवर्स होईल, म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळेल? टॅन इनवर्स 4/3. सपोज 1 नंबर. आता 9, आता वायला सॉल्व करू आपण. 9 वाय इक्वल टू, पहा वायची व्हॅल्यू कॉस इनवर्स 3/5 साठी आपण पुट काय केलेलं आहे? कॉस ए आणि हे cos 3x मायनस 4/5 साठी पुट केलेलं आहे साईन ए आणि हे साईन 3x, बरोबर आहे. आता कॉस इनवर्स, पहा कॉस आहे, साईन आहेत, अँगल वेगवेगळे आहेत. कॉसच्या दोन्ही टर्म आहेत, दोन्ही साईनच्या टर्म आहेत, परंतु अँगल वेगळे आहेत. म्हणजे याचं फॉर्म्युला कोणता होईल? येथे मायनस आहे म्हणजे कॉसचा फॉर्म्युला होईल कॉस, येथे मायनस असेल तर प्लस येईल, बरोबर आहे. प्रथम एक्सचा अँगल लिहू आपण, म्हणजे 3x आणि नंतर एचा अँगल लिहू आपण. असं लिहू शकतो आपण. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतील, फक्त अँगल राहील वायची व्हॅल्यू, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 3x प्लस ए. ही व्हॅल्यू वायची मिळेल. एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, 3x प्लस टॅन इनवर्स 4/3, बरोबर आहे. फ्रॉम 1 इथे लिहू शकतो आपण, फ्रॉम 1 ही व्हॅल्यू वायची काढली. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे ही dy/dx होईल इक्वल टू 3x, याची डेरिव्हेटिव्ह 3 × 1 होईल, बरोबर आहे, म्हणजे 3 होईल, आणि प्लस याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, म्हणजे आपली डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3 येईल, बरोबर आहे. म्हणजे देअरफॉर dy/dx इक्वल टू 3. नेक्स्ट 5वा प्रश्न, कॉस इनवर्स, म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये कॉस आणायचा आहे आणि आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस ए मायनस बीचा, बरोबर आहे, कारण इथे प्लस आहे. तर आता हे 13 कसे आलेले आहेत? 3चा स्क्वेअर म्हणजे 9 होईल, प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे 4 होईल, आणि त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे? √13. म्हणजे हा नंबर आपला छेदामध्ये आहे, म्हणजे त्याच प्रोसेसने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. लेट y इक्वल टू कॉस इनवर्स, दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेऊ आपण. y इक्वल टू कॉस इनवर्स सेपरेट करू आपण, म्हणजे 3/√13 असं लिहिता येईल आपल्याला. हा कॉन्स्टंट सेपरेट दिला आपण, आणि हे कॉस e⁻⁴ हे प्लस आणि 2/√13 आणि साईन e⁻⁴, बरोबर आहे. फक्त सेपरेट केलेलं आहे आपण. पहा आता इथे कॉस इनवर्स आहे, म्हणजे आपल्याला कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉससाठी दोन्ही टर्म येथे कॉसचे असतील, तर येथे दोन्ही टर्म साईनचे असतील, बरोबर आहे. एक टर्म कॉसची आहे, म्हणजे आपण पुट काय करणार? पुट 3/√13. पहा कॉसचा फॉर्म्युला, म्हणजे इथे दोन्ही कॉस पाहिजेत, म्हणजे कॉस ए पुट करू आपण. कॉस ए घेऊ शकता, कॉस बी किंवा कॉस अल्फा, कॉस बीटा, असं कोणतेही टर्म घेऊ शकता तुम्ही. आपण ए घेतलेला आहे, आतापर्यंत आपण एच घेतलेला आहे, म्हणून इथे ए घेतलेला आहे. अँड कॉसच्या फॉर्म्युल्यात दोन्ही साईनच्या टर्म पाहिजेत, म्हणजे आपण या टर्मला आपण पुट काय करू? साईन ए पुट करू. √13 इक्वल टू साईन ए. ऑल्सो साईन स्क्वेअर थिटा म्हणजे साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, हे व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. येईल का? साईन स्क्वेअर या टर्मचा स्क्वेअर केला आपण, 4/13 होईल, बरोबर आहे, आणि प्लस या टर्मचा स्क्वेअर केला
तर 9/13 होईल, कारण स्क्वेअर रूटचा जर स्क्वेअर केला, कारण स्क्वेअर रूटचा जर स्क्वेअर केला तर ती टर्म येईल, बरोबर आहे. पहा दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, एकच घेणार आणि दोघांची ॲडिशन 13/13 म्हणजे 1, म्हणजे आयडेंटिटी येथे प्रूफ झालेली आहे, बरोबर आहे. अँड पहा साईनची व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची माहिती आहे, टॅनची काढता येईल. टॅन ए इक्वल टू साईन अपॉन कॉस, म्हणजे साईन ए अपॉन कॉस ए, बरोबर आहे. साईन एची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 2/√13, बरोबर आहे. आणि कॉस एची व्हॅल्यू घेतली आपण 3/√13. पहा हे कॅन्सल होतील, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल 2/3. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला टॅन एची 2/3. आपल्याला फक्त ए पाहिजे. एची व्हॅल्यू काय मिळेल, टॅन या साईडला गेला तर इनवर्स होईल, टॅन इनवर्स हे 2/3. आपण एची व्हॅल्यू काढली, बरोबर आहे. आता वायला सॉल्व करू. नाऊ वाय इक्वल टू कॉस इनवर्स 3/√13 म्हणजे कॉस ए इंटू कॉस ईचा पॉवर एक्स प्लस 2/√13 म्हणजे साईन ए आणि साईन ईचा पॉवर एक्स, बरोबर आहे. आता कॉस इनवर्स पहा, प्रथम आपण ह्या एक्सची टर्म लिहिणार, म्हणजे कॉस ईचा पॉवर एक्स इंटू कॉस ए साईन ईचा पॉवर एक्स इंटू साईन ए. पहा दोन्ही टर्म कॉसच्या आहेत, अँगल वेगवेगळे आहेत. येथे दोन्ही टर्म साईनच्या आहेत, जे येथे कॉसला अँगल आहेत ते येथे साईनला आहेत, बरोबर आहे. म्हणजे येथे प्लस असेल कॉसचा फॉर्म्युला तर येथे मायनस येईल, म्हणजे कॉस इनवर्स याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, कॉस ऑफ पहिला अँगल e⁻x आणि येथे मायनस येईल, कॉससाठी मायनस होईल, बरोबर आहे, कारण इथे प्लस आहे. आणि दुसरा अँगल ए. पहा इथे कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतील, म्हणजे फक्त अँगल राहील ईचा पॉवर एक्स आणि मायनस ए, बरोबर आहे. एची व्हॅल्यू पुट करू आपण. एची व्हॅल्यू टॅन इनवर्स 2/3 येथे फ्रॉम 1 असं लिहू शकता, फ्रॉम 1. ही व्हॅल्यू काढली आपण वायची. आता वायला आपण पूर्ण सॉल्व केलेलं आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy/dx इक्वल टू पहा ईचा पॉवर एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तीच येईल e⁻x, बरोबर आहे. कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे काय येईल e⁻x. देअरफॉर आपली डेरिव्हेटिव्ह आलेली आहे e⁻x, ईचा पॉवर एक्स. नेक्स्ट 6वा प्रश्न. येथे कोसेक इनवर्स आहे. आपण आतापर्यंत येथे साईन इनवर्स आणि कॉस इनवर्स यावर आधारित प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, परंतु येथे कोसेक इनवर्स आहे. आपण कोसेकला साईन करू शकतो, बरोबर आहे, कारण एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. पहा सोल्युशन. लेट वायची व्हॅल्यू दिलेला प्रॉब्लेम आपण कन्सिडर करू. कोसेक इनवर्स म्हणजे आपण जर कोसेक इनवर्सला जर साईन इनवर्स लिहिलं तर हा रेसिप्रोकल होईल, ही टर्म वर जाईल आणि ही खाली येईल, म्हणजे असं लिहू शकतो आपण 6 sin 2x - 8 cos 2x आणि अपॉन 10. येथे कोसेक इनवर्स आहे, येथे आपण साईन इनवर्स घेतलेला आहे, त्यामुळे साईन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल असल्यामुळे येथे आपण रेसिप्रोकल केलेला आहे, बरोबर आहे. पहा हे 10 कसे येतील, 6चा स्क्वेअर 36 होईल, 8चा स्क्वेअर 64 होईल, दोघांची ॲडिशन आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे 100चं स्क्वेअर रूट किती येईल 10. त्याप्रमाणे हा नंबर येथे आलेला आहे. तर आता आपण सेपरेट करू. हे 6/10 होतील आणि साईन 2चा पॉवर एक्स हे मायनस 8/10 आणि कॉस 2चा पॉवर एक्स. याला आपण स्मॉल फॉर्ममध्ये लिहू.
म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, साईन इनवर्स दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू तर 2 त्रिक 6 2 पंचे 10 म्हणजे 3/5 होईल, बरोबर आहे. साईन 2 मायनस दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू, येथे 4 होईल, येथे 5 होईल, म्हणजे 4/5 कॉस 2. तर आता ही व्हॅल्यू वायची काढली आपण. पहा इथे साईन इनवर्स आहे, म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये साईन आणायचा आहे, म्हणजे साईनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि साईनच्या फॉर्म्युल्यासाठी एकदा साईन असेल तर इथे कॉस पाहिजे, येथे कॉस आहे तर इथे साईन पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आपण पुट काय करणार, यासाठी आपण कॉस ए पुट करू, यासाठी आपण साईन ए पुट करू. पुट 3/5 म्हणजे काय, कॉस ए अँड 4/5 मायनस घ्यायचं नाही, फक्त नंबर घ्यायचा. 4/5 इक्वल टू कॉस आहे तर आपण साईन पुट करू, साईन ए. आल्सो हे पहा साईन स्क्वेअर थिटा म्हणजे साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, ही व्हॅल्यू आपल्याला 1 यायला पाहिजे, तरच आपण हे पुट करू शकतो, बरोबर आहे. साईन स्क्वेअर ए याचा स्क्वेअर केला आपण तर काय होईल, 16/25 आणि याचाही स्क्वेअर केला तर 9/25 होईल. दोघांची ॲडिशन केली तर 25 म्हणजे 1, बरोबर आहे. साईन एची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस एची व्हॅल्यू माहीत आहे, म्हणजे आपण आता टॅन एची व्हॅल्यू काढू शकतो. टॅन ए म्हणजे काय, साईन ए अपॉन कॉस ए. साईन एची व्हॅल्यू 4/5 आणि कॉस एची व्हॅल्यू 3/5. हे कॅन्सल तर 4/3 येईल, बरोबर आहे, 4/3. तर आता टॅन ए ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4/3. फक्त एची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, देअरफॉर ए इक्वल टू टॅन या साईडला जाईल तर इनवर्स होईल, टॅन इनवर्स 4/3. सपोज 1 नंबर. एची व्हॅल्यू किती आहे ती काढलेली आहे, बरोबर आहे. 9. आता वायला सॉल्व करू आपण. वाय इक्वल टू, पहा वायची व्हॅल्यू 3/5 साठी आपण पुट केलेलं आहे कॉस ए, म्हणजे साईन इनवर्स, पहा साईन इनवर्स 3/5 म्हणजे कॉस ए आणि साईन 2 मायनस 4/5 म्हणजे साईन ए, साईन ए आणि कॉस 2. पहा साईन इनवर्स ही टर्म आधी लिहू आपण, साईन कारण एक्सच्या फॉर्ममध्ये आहे ती, आणि कॉस ए ही एक्सची आधी लिहू आपण, कॉस 2 इंटू साईन ए, बरोबर आहे. पहा आता आपण साईनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, साईन ऑफ पहिला अँगल 2 साईनसाठी चिन्ह हेच राहील मायनस, बरोबर आहे. आणि दुसरा अँगल पहा साईन इनवर्स आहे, साईन आणलेलं आहे ब्रॅकेटमध्ये आपण, साईन इनवर्स आणि साईन हे कॅन्सल होतील, 2 मायनस ए, बरोबर आहे. साईन इनवर्स आणि साईन कॅन्सल, फक्त हा अँगल राहील. एची व्हॅल्यू काढलेली आपण 2 मायनस एची व्हॅल्यू टॅन इनवर्स 4/3. पहा ही व्हॅल्यू आपल्याला वायची मिळाली, बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू 2 म्हणजे a/x, याची डेरिव्हेटिव्ह काय असते, a/x इंटू लॉग ए, बरोबर आहे. म्हणजे 2 इंटू लॉग ए, म्हणजे लॉग ए म्हणजे काय, इथे 2 आहेत, 2 इंटू लॉग 2 मायनस ही डेरिव्हेटिव्ह 0 येईल, बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर काय येईल, 2 इंटू लॉग 2. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.